इथे मुंग्या असतील, चप्पल वगैरे काहीतरी घालून देतो. वसंत भाऊ नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. कोण आवाज येते का? आवाज येते नाही आता नाही, पण आपल्याला आकाश नमस्कार. सर्वांना ऐकायला येत आहे का? हा येतंय सर. अच्छा, नमस्कार. सर्वांना फक्त एकच विनंती आहे की जेव्हा आता वसंत भाऊ बोलत असतील तेव्हा सर्वांनी आपला फोन किंवा आपला लॅपटॉप ज्यावरही तुम्ही हे बघत असाल ते थोडं म्यूटवर ठेवावं. आणखी जर तुम्ही व्हिडिओ पण सुरू असेल तुमचा तो पण बंद ठेवावा. काय होतं की सर्वांचा जर व्हिडिओ एका वेळेस जर सुरू असेल तर ते थोडं सिस्टम लॅग मारतो. त्याच्यामुळे सर्वांनी स्वतःला म्यूटवर ठेवा आणि व्हिडिओ पण शक्यतो बंद करा. जेव्हा सेशन म्हणजे हे वसंत भाऊंचं बोलणं झालं की त्याच्यानंतर जेव्हा प्रश्नोत्तर राहील तेव्हा मग आपण हे करूच, कॅमेरा सर्वांचा ऑन करूच पुन्हा. ठीक आहे.
येते का काही आवाज? नाही नाही, पण त्याने लोकांचे फोन जे येतात ना, तर ते पण नको यायला ना. नमस्कार. आता आपलं हे सेशन आपण सुरू करतोय. मी आकाश नवघरे, बीजोत्सव शेकडू तर्फे सर्वांचे स्वागत करतो. यावर्षी कोरोनाच्या आपत्तीमुळे आम्ही बीजोत्सव करू शकलो नाही. त्यामुळे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीची चळवळ याला खंड पडू नये म्हणून आम्ही शेती आणि शेतीच्या निगडीत बाबींबद्दल ही वेबिनारची मालिका आयोजित केलेली आहे. प्रत्येक शुक्रवारी रात्री 8 वाजता आम्ही एक शेती आणि शेतीशी निगडीत विषय घेऊन येऊ आणि आजचा विषय आहे तण व्यवस्थापन. आणि याबद्दल मार्गदर्शन करायला आज आपल्या सोबत आहे वसंतभाऊ फुटाणे. वसंतभाऊ फुटाणे गेल्या 35-40 वर्षांपासून अमरावती आणि वर्धा या विभागात सेंद्रिय शेती करत आहेत. बऱ्याच नवीन शेतकऱ्यांना आणि जुन्या शेतकऱ्यांना पण ते सेंद्रिय शेती करावयाची पद्धत याबद्दल माहिती देत असतात, मार्गदर्शन करत असतात. बीज संवर्धनाचेही काम वसंतभाऊ करत असतात आणि बाकी लोकांनाही हे काम करावयास प्रोत्साहन देत असतात. तर या विषयाबद्दल मी बोलवतो आता बोलायला वसंतभाऊ फुटाणे यांना. सर्वांना नमस्कार. हॅलो, आवाज येतो? हो वसंतभाऊ, येतोय आवाज. ठीक आहे. हा, सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आपण अनेक वर्षापासून शेती करत आहोत. हॅलो. हो वसंतभाऊ, आवाज येतोय. हॅलो. बोला तुम्ही. हा, तर आपण अनेक वर्षापासून शेती करत आहोत. पण जसजसं सेंद्रिय शेतीची चळवळ वाढते आहे, तसतशी हल्ली शेतीतली रसायनं, मुख्यतः तणनाशकांचा वापर सुद्धा वाढतो आहे. आपला शेजारी तणनाशक वापरतो आणि मग आपल्या शेतातलं पाणी पण दूषित होऊ शकतं आणि एकूणच सगळ्या जैवविविधतेवरती, मधमाशांवरती त्याचा मोठा परिणाम व्हायला लागलेला आहे. तर याबद्दल एक चिंता सारखी वाटत होती आणि त्यातूनच हा विषय आज आपल्या पुढे येतो आहे. तर यामध्ये एक मला आपल्याला विशेष सूचनाही द्यायची आहे सगळ्यांना, की विषय हा खरं तर समोर श्रोता असला तर चांगला फुलतो, पण आता ती सोय आपल्याजवळ नाही आहे. तर आपण प्रश्नोत्तरावरती, शंका समाधानावरती जास्त भर देऊ. मी थोडक्यात हा विषय आपल्या पुढे मांडतो, पण त्यानंतर आपले जे प्रश्न येतील, ज्या चर्चा होतील, त्याच्यातून तो विषय अधिक चांगला खुलेल असं मला वाटतं. त्यामुळे तुमचा तशा प्रकारचा सहभाग सर्वांचा अधिक अपेक्षित आहे. आता मी सुरुवात करतो. सगळ्यांना नमस्कार. आज योगायोगाने विनोबाजींची जयंती आहे, 11 सप्टेंबर. तर विनोबा हे एक हाडाचे शेतकरी होते. शेती संबंधीचं नुसतं चिंतन नाही, तर प्रत्यक्ष शेतामध्ये ते राबलेत. त्यांनी कांचनमुक्तीचे प्रयोग केलेत. अगदी बैलांचा वापर न करता स्वतः हाताने जमीन खोदून त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतीतून मिळेल तेच खायचं, असा कांचनमुक्तीचा प्रयोग सुद्धा केलेला होता. पवनारला त्यांनी खोदलेली विहीर आहे. तर अशा माणसाचं जे चिंतन आहे शेती संबंधीचं, ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. नेक्स्ट. पुस्तक घेऊ सेंद्रिय शेतीचं. हा, हॅलो. वसंतभाऊ, तुमचा आवाज येतोय, तुम्ही कंटिन्यू करा. अरे पण स्लाइड बदलली पाहिजे ना. स्लाइड बदलली ऑलरेडी. हा, नाही दिसत नाही मला त्याच्यात. अच्छा. हा, नाही बदलली. पण ठीक आहे, मी वाचतोय. विनोबा म्हणतात, शेतीतून मिळालेले थोडे सुद्धा बहु आहे,
कारण ते थोडे झाले तरी नवीन पैदाशीचे आहे. बुद्धी विकण्याचे व्यवसाय करून धनाचे ढीग मिळवले तरी त्यात नवीन कमाई नाही, द्रव्याचे नुसतेच स्थलांतर आहे. त्याने एक पिशवी भरल्याने दुसरी पिशवी रिकामी होण्यापलीकडे जगाच्या समृद्धीत भर अशी पडत नाही. परंतु शेतकऱ्याच्या कमाईच्या हर एक कणात साक्षात लक्ष्मीचा निवास आहे. लक्ष्मी निराळी, पैसा निराळा. पैसा काय? चोरीने मिळतो, लुटीने मिळतो, सट्टेबाजीने मिळतो, लबाडीने मिळतो, तोंड पाटीलकीने मिळतो, दंडुकाने मिळतो, राजाच्या शिक्क्याने मिळतो. आणि कशाने मिळत नाही? पण लक्ष्मीचा एक कणही मिळविण्याचे सामर्थ्य कोणत्याही पंडिताच्या तोंड पाटीलकीत नाही, कोणत्याही दानगोबाच्या दंडुक्यात नाही, किंवा कोणत्याही राजराजेश्वराच्या शिक्क्यात नाही. विनोबांचं हे चिंतन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आज शेती व्यवसायाला अत्यंत वाईट दिवस आलेले आहेत. चपराशाला मुलगी ते मिळेल पण शेतकऱ्याला नाही. वसंत भाऊ, आपण सगळ्यांनी मिळून याचा गंभीरपणे विचार करूया. पुढची स्लाइड. हा, तण घेत कमी आणि देत जास्त. जमिनीतून तण खूप कमी घेत असत. हा, हॅलो आकाश, काय स्लाइड बदलत नाही आहे? हा आकाश, स्लाइड बदलत नाही आहेत. ओके, माझ्या एंडनी बदललेलं आहे. ठीक आहे, मी पुन्हा एकदा स्लाइड बदलत नाहीत, एकच स्लाइड आहे पहिल्यापासून. एकच मिनिट, मी हे पुन्हा हे करतो. तर ठीक आहे, आपण सुरू करूया. तण घेत कमी आणि देत जमिनीतून तण खूपच कमी घेत असतं. साधारणपणे कोणताही जैवभार म्हणजे वाळलेलं गवत, काडी कचरा, पालापाचोळा जर आपण जाळला तर जी राख मिळेल त्या राखेच्या साधारणपणे तेवढं हे जमिनीतून घेतल्या जाते. बाकी सगळं हवा, पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने सेंद्रिय पदार्थ तयार होत असतात. तर आपण उगवलेली जमीन तिथल्या तिथे जर निजवली किंवा जमिनीला खत करून परत त्या तणांनी घेतलं त्यापेक्षा जमिनीला परत जास्त मिळेल. हा एक साधं गणित आहे. अशा परिस्थितीत मग आपण तणांचं योग्य नियोजन केलं तर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी ते मोठा फायदा होईल. दुसरी गोष्ट, सेंद्रिय पदार्थ हे भूजीव म्हणजे जमिनीतले जे जीवजंतू आहेत, गांडुळापासून तर बॅक्टेरियापर्यंत, या सगळ्यांचं भोजन आहे. अर्धवट कुजलेला पाला पाचोळा, काडी कचरा, अर्धवट कुजलेला हा अतिशय महत्वाचा शब्द लक्षात घ्या. हा जमिनीचं भोजन आहे. त्यामुळे काडी कचरा जागच्या जागी जर पडला तर तो तिथल्या तिथे कुजेल. त्यामुळे तयार कंपोस्ट खत, तयार गांडूळ खत शेतीला टाकणं ह्यापेक्षा जास्त महत्व काडी कचरा जागच्या जागी देणं, याला जास्त महत्व आहे. आणि तिकडे आपण सगळ्यांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे. हा, पुढची स्लाइड. साधारणपणे 2/3 जैवभार जमिनीला परत गेला तर जमिनीची सुपीकता टिकून राहते. हे ढोबळमानाने गणित आहे. म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी विशेष काळजी याबाबत घेतली पाहिजे. मग आपण पिकं जी घेतो ती सुद्धा जमिनीला जास्तीत जास्त जैवभार परत करणारे आहेत की नाही हे आपल्याला बघावं लागेल. उदाहरणार्थ कोबी. तर कोबीचं फूल हे जमिनीतून झाड जास्त घेईल पण जमिनीला ते काही देणार नाही फारसं. आणि याउलट चवळी बघा, चवळीच्या शेंगा आणि चवळीने जमिनीत सोडलेला पालापाचोळा, तसं तुरीच्या शेंगा आणि तुरीने सोडलेला पालापाचोळा हे बघा तर तूर, चवळी ही जमिनीला समृद्ध करणारी पिकं आहेत. आणि कोबी मात्र जमिनीतून जास्तीत जास्त घेईल. आपल्या शेतातून गेलेली कोबी हे काही कोणत्या रूपात आपल्याकडे परत येत नाही. तर त्यामुळे
आपल्याला जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी 2/3 बायोमास जमिनीला परत करणं हा महत्वाचा भाग आहे. कोबी जाईल पण तण राहील, त्यामुळे तण जमिनीला परत करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते त्याचं महत्व आपल्या सगळ्यांनी आपण ओळखलं पाहिजे. आता तणाचे खूप प्रकार आहेत. उथळ, खोलमुळा, हंगामी, बहुवर्षीय, द्विदल, गवतवर्गीय, उंच, जमीन झाकणार, कमी अधिक कालावधीचं वगैरे वगैरे. तर हा जो भाग आहे हा पुढे आपण थोडक्यात पाहणार आहोत. पण हे जे काही 4-5 मुद्दे आहेत, ह्या कसोट्या हे मुद्दे लक्षात घेऊन आपण आपापल्या शेतातली तणं अभ्यासावीत आणि त्याची भूमिका काय आहे ती समजून घ्यावी. हे 4-5 मुद्दे फार महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊया. अल्पायुषिक तण आहेत काही, उदाहरणार्थ केना. आता तुम्ही आपापल्या शेतात जर आता तुम्ही बघाल तर एकेकाळी भरपूर जमीन झाकल्या केना आता तो पिवळा पडलेला आहे. तसंच हे क्षेत्रातली दुसरी दुधी आहे, उंच वाढणारी दुधी. ती दुधी जरी आपल्या मुख्य पिकाच्या वर गेली असेल तर तिचं आयुष्य आता संपलेलं आहे, ते संपूनच जाणार आहेत. मग अशा अल्पायुषिक तणांची आपल्या मुख्य पिकासोबत फारशी काही स्पर्धा होत नाही. त्यांना शक्य तेवढं आपण नियंत्रणात ठेवावं, पण त्यांना 100% संपवलंच पाहिजे असा अट्टहास धरण्याची काहीही गरज नाही. दुसरं सहयोगी तणे, बरबडा, रानमेथा. रानमेथा मेथीसारखी पानं असतात रानमेथ्याची. आता त्याला बारीक बारीक फुलं येत आहेत. या चित्रामध्ये आपल्याला अगदी बारीक 1-2 फुलं दिसत आहेत, पण पुढे 8-15 दिवसात त्याला भरपूर फुलं येतील. आता तो पक्व अवस्थेत आलेला आहे. काल परवाच आम्ही त्याचे फोटोही काढलेले जे आपल्याला बाजूला दिसतात, अक्षरशः काल परवा काढलेले आहेत. तर बघा तुम्ही नत्राच्या गाठी किती जबरदस्त आहेत. आपण हिरवळीच्या खतासाठी बोरू, धानच्या पेरू, त्याच्या बरोबरीत किंवा त्याच्यापेक्षा जास्त गाठी तुम्हाला इथे दिसतील. तर मका, ज्वारी, बाजरी अशा उंच पिकामध्ये हे जर गुडघाभर जरी वाढलं तरी मुख्य पिकाला याच्यापासून काहीही नुकसान नाही. माझ्या एका शेतामध्ये ज्वारीमध्ये हा बरबडा खूप वाढला. मी 2 वर्ष 4 वर्ष त्याला तसंच राहू दिलं आणि या नुसत्या बरबड्याच्या आधारे आमच्या जमिनीची सुपीकता बऱ्यापैकी वाढलेली होती. नत्राच्या गाठी तर तुम्हाला दिसतच आहेत. आताच्या घडीला आपण मूग, उडीद, सोयाबीन आणि तुरी या सगळ्यांच्या गाठी उपटून बघा, झाडं उपटून पहा आणि बघा तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात जास्त याच्या आहे. त्याच्याच बरोबरीच्या गाठी शेवरीच्या पण आहेत. शेवरी खूप उंच वाढते, पण कधी कधी शेवरी खूप जास्त झाली तर आपल्याला अडचण होऊ शकते. पण हा रानमेथा, हा बरबडा नाही, बरोबर रानमेथा नाही, हा बरबडा हा जर आपल्या शेतात खूप वाढलं तरीही आपलं काही फार बिघडत नाही. रानमेथा हा गव्हामध्ये येईल, त्याचीही भूमिका अशीच आहे, पण त्याच्या मुळावरती गाठी कमी असतात. पण तो जर गव्हामध्ये खूप जास्त वाढला तर मग प्रश्न निर्माण होईल. पण रानमेथाचं याचं बरबड्याचं मात्र तसं नाही. तर हे अत्यंत महत्वाचं पीक आहे, ज्याला आपल्याला 1 नंबरचा नंबर दिला पाहिजे. ठीक आहे, पुढची स्लाइड. आता द्विदल, इतरही द्विदल तण आहेत पुढच्या स्लाइड मध्ये. तर ही सगळी तणं ही रुंद पानांची तणं आहेत. एक आपण लक्षात ठेवा की रुंद पानांची तणं आहेत, ही शेंगा वगैरे तणं आहेत. आता ही तणं जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जशी मदत करतात तशी जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या आच्छादन करण्यासाठी सुद्धा आपली मोठी मदत करत असतात. त्यामुळे मागून दुसरा उज्जव येत असतो. साधारणपणे जुलैच्या शेवटी ऑगस्ट महिन्यामध्ये येणारी जी दुसरी तणं असतात ती तणं झाकण्याचं काम, त्यांना सूर्यप्रकाश मिळणे अशी व्यवस्था सुद्धा हे करत असतात. पुढचे बाणगोळी तणे. आता दुसऱ्या पिकांवरती पोसल्या जाणारी जी तणं आहेत त्यामध्ये हे टाळू प्रकार आहे. हा पूर्वी ज्वारीमध्ये खूप यायचा. आता आपल्या परिसरात ज्वारीच कमी झालेली आहे, पण तरी हा भाग आहे, नाही असं नाही. बाजरी, मका याच्यावरती सुद्धा हा येऊ शकतो. तर हे सरळ सरळ ज्वारीचं अन्न शोषून घ्यायचं काम करतात, ज्वारी किंवा बाजरी, मका वगैरेच. आता ज्यावेळी वरून मुळे सुटत असतात ज्वारीच्या धांड्याला, वरून मुळं, त्याला टिल्ट रूट्स म्हणतात, अगदी वरून येतात ना, ती खाली जातात. तर
हत्ती तेव्हा पाणी सोडत असतात, रस सोडत असतात जमिनीमध्ये, आणि त्या रसावरती ह्यांच्या बिया, अंकुर अगदी बारीक बिया असतं, अगदी बारीक असतं ते पिठाच्या दाण्या एवढं. तर त्यावेळी आपण जर ओलीत केलं तर तो द्रव पातळ होतो आणि अंकुरण शक्ती यांची कमी होते या काळूकची. दुसरं असं की ज्वारीवर ज्वारी घेऊ नये तरी सुद्धा याचं नियंत्रण होऊ शकतं, पण हे अत्यंत त्रासदायक तण आहे. तसाच पुढचा तर आहे अमरवेल. पुढची स्लाइड अमरवेलची आहे. अमरवेल सगळीकडे आता खूप खूप वाढलेलं आहे. एक धाग्यासारखे पिवळे 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 सगळे धागे असतात आणि त्याला बारीक बारीक फुलं येत असतात, त्याला बी पण येत असतं, आणि हे अत्यंत हट्टी तण आहेत. आता अनेक गावांमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं अमरवेल, आणि अतिशय वेगानं वाढतं. हे सुद्धा पिकातला रस शोषून घेत असतं, हे स्वतः अन्न तयार करत नाही. तर हे टाळूप आणि अमरवेल हे मात्र आपल्याला ह्यांचा बंदोबस्त करावा लागेल. ह्यांना आपल्याला मित्र म्हणता येणार नाही. पुढची स्लाइड. हट्टी तण आपल्याला जर संपवायची असेल तर खास काही पिकांची योजना आपल्याला करावी लागेल. उदाहरणार्थ आपण एप्रिल महिन्यामध्ये जर भोपळ्यासारखी पिकं घेतली, दुधी भोपळा जमिनीवर पसरणारी, किंवा हिवाळ्यामध्ये वाटाण्यासारखं पीक घेतलं की जे जमीन झाकून टाकतं, तर दुर्वा, लही म्हणजे नागरमोथा अशा प्रकारचे जे तण असतात त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्यामुळे त्यांची वाढ कमी होते. अशा पिकांचे नियोजन आपण करू शकतो. पुढे आता तण नियंत्रणामध्ये बाळ निंदनाला अतिशय महत्व आहे. हा बाजूला उजवीकडे आपल्याला चाकाचा दौरा दिसतोय. सायकल दौरा, 2 चाकी, 1 चाकी असे बरेच प्रकार याच्यामध्ये विकसित झालेले आहेत. तर ह्याचा मुख्य उपयोग तण जेव्हा अगदी 1 इंच अर्धा इंच वाढलेलं असतं त्यावेळी याचा खूपच चांगला उपयोग होतो. त्यावेळी आपला दौरा चालू शकत नाही आणि अतिशय बारीक बारीक तण असतं, तर ते याने फार वेगाने निघून जातं. म्हणजे तो बाळनिंदन जर का आपण शेतकऱ्यांनी केलं आणि त्याच्यासाठी अशी साधनं वापरली किंवा इतरही आणखी साधनं असू शकतात, तर आपल्या बऱ्यापैकी खर्च वाचेल. पण या उलट आता हल्ली अगदी बाळनिंदन असो किंवा अगदी काळ्या जमिनीवरती सुद्धा तणनाशक वापरायचे प्रयत्न लोक करतात. तर त्याला पर्याय भरपूर आहेत आणि मग रसायनांच्या मागे लागायची गरज उरत नाही. पण या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. तण थोडं मोठं झालं तर मग आपण हे ब्रश कटर वापरू शकतो. आता ब्रश कटर वापरण्यासाठी आपल्याला साधारणपणे 2 ओळीतलं अंतर 2 फूट घ्यावं लागेल. आपण जर 1.5 फूट अंतर घेत असतो किंवा 1.25 फूट घेत असतो तर आपल्याला ते ब्रश कटरच्या सोयीनुसार 2 ओळीतलं अंतर वाढवून 2 रोपातलं अंतर आपल्याला कमी करावं लागेल. आणि त्याद्वारे आपण जिथे आता मजूर मिळत नाही अशी समस्या आहे, तर मग अशी साधनं आपल्याला वापरावी लागतील. पुढचं बघा की आता ही जी नागरमोथा, लही म्हणजे आपण दुर्वा म्हणतो त्यांना, ही अशी त्यात आपल्या फोटोमध्ये दिसत आहेत आताही, किंवा काचकुंदा. तर हे 3 प्रकार आहेत. तर ह्यांना संपवण्याचा आणखी एक शेतकऱ्यांकडूनच कळलेला उपाय मी आपल्या पुढे मांडतो. भर पावसात आपण लाकडी नांगर म्हणजे बलराम नांगर वापरावा आणि त्याला 8 दिवसांनी 15 दिवसांनी जशी आपल्याला वेळ मिळते, पण ते पावसाळ्यात. कारण पावसाळ्यात त्यांचा हा वाढीचा काळ असतो जमिनीतल्या तणांचा सुद्धा, यांच्या गाठी असतात जमिनीमध्ये. तर तेव्हा आपण त्या गाठींना जर छेडत राहिलो तर मात्र ते खूप कमजोर होतात आणि त्यानंतर आपण जे दुसरं पीक घेऊ, असंच जमीन झाकणारे पीक घ्यावं, तर याचा बंदोबस्त बऱ्यापैकी होऊन जाईल. मिश्र पीक ही सुद्धा तण नियंत्रणासाठी मोठी लाभदायी ठरतात. डावीकडे आपल्याला तुरी आणि मुगाचं मिश्रण दिसतंय. तुरी आणि मूग, तूर, मका, मटकी किंवा बरबटी, चवळी, छोटी झुडपी चवळी. तर चवळी, मूग अथवा मटकी जमीन झाकून टाकेल आणि आपली तूर वर जाईल. असंच तुम्ही ज्वारीमध्ये पण करू शकाल. आम्ही अनेक वर्षापासून ज्वारी आणि मूग एकत्रच पेरत असतो आणि ते एकत्र पेरल्यामुळे फार लवकर तासात मधली जागा झाकते
आणि त्यामुळे आमचं डवऱ्याने छानपैकी भागतं. आम्हाला ज्वारीमध्ये फारसं निंदण करायची गरज पडत नाही. पुढे सर्वच प्रकारची तणं संपवण्यासाठी आपल्याला हिरवळीच्या खताचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होतो. मी असं म्हणेल की दर 3ऱ्या वर्षी किंवा 4थ्या वर्षी तरी आपण बोरू, धांच्या किंवा चवळी, बोरू, धांच्या हा जास्त उपयोगी, ह्यांचं एक पीक आपण घेतलंच पाहिजे आणि ते आपण धूळ पेरणी करूनच ते पीक घ्यावं. उशीर झाला तर मग वेळापत्रक बिघडतं, त्यांना मग पुढे आलेली वर आलेली असतात. साधारणपणे आपण मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये धूळ पेरणी करावी बोरूची. बोरू जास्त चांगला कारण बी त्याचं मोठं असतं, त्यांच्याचं बी बारीक असतं, मग त्यामुळे त्याला वेग जास्त असतो बोरूला सुरुवातीला. तर ह्यामध्ये 2 फायदे आहेत. आपल्याला बायोमास मिळतो, नायट्रोजन फिक्सेशन होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे तण आतली पूर्णपणे संपून जातात, तणांचा बी उरतच नाही. साधारणपणे 2-2.5 महिन्यामध्ये जेव्हा पीक फुलावर किंवा कळी अवस्थेत असतं त्यावेळी हे आपण एक तर जमिनीवरती झाकून टाका कापून अथवा जमिनीत गाळा नांगराच्या साह्याने. त्यानंतर आपण गव्हाचं पीक जर घेतलं तर ही हराळी दुर्वासारखी जी तणं आहेत ही बऱ्यापैकी नियंत्रणात येतात. असं 2 वर्ष 4 वर्ष आपल्याला करावं लागेल. हराळी जिथे आहे त्या ठिकाणी आपण चुकूनही गहू घेऊ नका, नाही चना घेऊ नये, गहू घ्या, चना घेऊ नये, तर चनामुळे ते वाढू शकतं. हा पुढचं साधारणपणे शेतकरी पीक मोठं झालं की तणांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग बी पक्क होतं आणि त्यामुळे पुढच्या वर्षी खूप जास्त आणखी तणांचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून फूल अवस्थेतच आपण जर तण कापून काढलं, कापा उपटा, तर पुढच्या वर्षी आपल्याला तणांचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसेल. तणांचा प्रादुर्भाव संपवण्यासाठी किंवा बी गाडासाठी म्हणून खोल मशागतीचा प्रयोग काही शेतकरी करतात, पण त्याचा उलटा परिणाम होतो. एक तर खूप खोल मशागत केली आणि जमीन तापवू दिली तर जमिनीतला सेंद्रिय कर्ब जातो आणि जमीन जी जास्त भुसभुशीत झालेली असते त्याचा फायदा मागून आलेल्या तणांना होतो आणि पीक जसं वेगानं वाढतं त्याच्यापेक्षा जास्त वेगानं मग हे तण पण वाढायला लागतात. तण संख्येनं कमी असतं पण मग त्याची वाढ जास्त असते. त्यामुळे तण नियंत्रणासाठी खोल मशागत हा काही खरा उपाय नाही. पुढे आता तण आपण काढलं आणि त्याचे आपण जे काही पुन्हा ढीग म्हणतो ते शेतकरी शेताच्या बाहेर किंवा बांधावरती टाकतो. खरं तर 2-4 ओळीनंतर एखादी ओळ अशी आपण निवडावीत आणि त्याच्यामध्ये हे टाकून द्यावं. आच्छादन बऱ्यापैकी होईल, तिथे आपल्याला डबरा करायची गरज राहणार नाही, अथवा जागोजागी ढीग करावे. म्हणजे मग त्यातल्या तिथे 2-4 महिन्यानंतर दुसऱ्या रब्बी हंगामासाठी ते पण त्यातल्या तिथे आपल्याला उपयोगात आणता येऊ शकतं, खत म्हणून उपाय आणता येऊ शकतं. ओलीत करत असताना आपण शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. पुढची स्लाइड. ओलीत करत असताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. ओलीत आपण जर जास्त केलं तर तणांना त्याचा फायदा विशेष होईल. म्हणजे आपण पाहतात या फोटोमध्ये मुळांचा विस्तार दिसतोय. मुद्दाम इथे आपण एक झाड दाखवलेलं आहे. मुळांचा विस्तार कसा आहे, खाली खूप जास्त नाही आहे, तो आडवा पसरलेला आहे. तंतुमुळा सगळ्या आडव्या पसरलेल्या आहेत. म्हणजे वरती साधारणपणे वरची जी 4 ते 6 इंचाची जमीनच या रोपांनी वापरलेली आहे. तर मग आपण त्यापेक्षा जास्त खाली ओलीत करून काय उपयोग. पुन्हा आपण एवढंच ओलीत करावं की वरचा साधारणपणे एक वीटभराचा थर हा आपला भिजेल. त्यापेक्षा जास्त आपण ओलीत केलं तर त्या दुर्वासारख्या तणांना त्याचा खरा फायदा होतो आणि आपल्या पिकांना मात्र त्याची काही तेवढी गरज नसते. आता हा पुढची स्लाइड. रस्ता, उकिरडा, खताच्या ढेगाभोवती किंवा धुऱ्या बंधाऱ्यावर जे तण वाढलेलं असतं, मग हे बी खूप मोठ्या प्रमाणावरती पसरतं वातावरणात, ते उडत शेतात येतं आणि त्यामुळे प्रश्न हे आपले सतत दरवर्षीचे आपले प्रश्न तीव्र आणि तीव्रतर होत राहतात. तर त्यासाठी अवतीभोवतीचा परिसर सुद्धा आपल्याला
विचारात घेऊन तण नियंत्रित करणं आवश्यक आहे. आता तणांचे लाभ. आता आपल्याला तणांपासून काय काय मिळतं? आता रानभाज्या आपल्याला किती प्रकारच्या मिळतात आपण वाचूया. अगदी केना हा उत्तम पालेभाजी आहे. कुरडूची कोवळी पानं खूप चांगली असतात. कुरडूच्या मुळा जमिनीमध्ये खूप खोल जातात आणि ते खालच्या थरातले अन्नद्रव्य वर आणतात. भुईशीवर अगदी जमीन झापून टाकतो. पाथरी आहे, घोळ अगदी छोट्या छोट्या गोळ्या, ह्या सगळ्या उत्तम भाज्या आहेत. कुंजरू, करडकुसला हल्ली दिसतच नाही आहे. आगाडा हे उत्तम कोळ्या पानांची भाजी होती आगाड्याची आणि ते उत्तम औषधी सुद्धा आहे. खापरखुटी, काटेमाठामध्ये लोहतत्वाचं प्रमाण जास्त आहे. तरोट्याची कोळी कुणा वापरल्या जातात तरोट्याची, पण हल्ली जो तरोटा आहे दुसरा तरोटा आता आपल्याला सगळीकडे दिसतोय, त्याला टोक असतं जरासं त्या पानाला, तो मात्र विषारी आहे. तो वापरताना सावधगिरी पाळली पाहिजे. तरोटा जुना तरोटा आता उरलेला नाही आहे, पण आता हा विषारी तरोट्याची जात खूप आलेली आहे. जिवतीची फुलं असतात, वेल असतात. धुराबंधाऱ्यांनी पाऊस पेरणीच्या काळामध्ये त्याची कळ्या आणि कोवळे पानं वापरल्या जातात. चंदन बथवा आणि आमुटी ही रबी हंगामामध्ये आपोआप येत असतं. चंदन बथवा आपण सगळे वापरत असाल. आमुटी जमीन झाकून टाकणारं पीक आहे आणि ते आपोआपच येतं. आमुटी उत्तम वनौषधी सुद्धा आहे. आंबट चुकासारखा त्याचा वापर केला जातो. दुसरं औषधी उपयोग म्हणून जे आहे ते थोडेफार नमुना दाखल म्हणून आपल्या शेतात दिसणाऱ्या वनस्पतींची आपण इथे नावं घेतलेली आहे. आगाडा, कुरडू, दुधी, जमीन झाकून टाकणारी दुधी बरं का. नागरमोथा म्हणजे लही. नागरमोथ्याच्या गाठी अत्यंत सुगंध असतो त्याच्यामध्ये आणि त्या सुगंधी तेलामध्ये त्याचा वापर केला जातो. दुर्वा एकीकडे खूप आपल्याला त्रासदायक वाटतं, पण दुर्वाचे औषधी गुण सुद्धा भरपूर आहेत. जिथे पाऊस जास्त पडतो, जमिनीत पाणी साचून राहतं, अशा ठिकाणी माका, त्याला भृंगराज पण म्हणतात, तो येतो. दगडफोडी म्हणजे कंबरमोड या विदर्भात म्हणतात. इथं कोणाला जखम झाली तर आपण लावतो आणि हे सर्वत्र उगवतं. कमीत कमी पाण्यामध्ये जगणारं जे आहे. भुईरिंगणी, भुई आवळा, रानवांगी ही पण आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. दुर्दैव असं की आता हे सगळं संपत चाललेलं आहे. कशामुळे? तणनाशकामुळे. तणनाशक मारलं, हे सगळीची सगळी आपली जैवविविधता संपली. तर आता तणनाशकासंबंधी थोडं बघूया आपण. आता ग्लायफोसेट हे तणनाशक सुरक्षित आहे असा प्रचार आपले विक्रेते करतात. बिचारा भोळा शेतकरी त्याच्यावरती विश्वास ठेवतो. पण अमेरिकेतलं काय चित्र आहे? आता विश्व स्वास्थ्य संघटनेने कॅन्सरचा आणि ग्लायफोसेटचा संबंध आहे हे जाहीर केल्यानंतर ज्यांना कॅन्सर झाला आहे आणि त्याला कारण ग्लायफोसेट आहे असे शेतकरी आणि इतर लोक न्यायालयात जात आहेत. त्यापैकी हा एक जॉन्सन नावाचा हा म्हणजे शाळेमध्ये काम करणारा एक रक्षक, त्याने मैदान साफ करायसाठी ग्लायफोसेट पुन्हा पुन्हा वापरलं. कॅन्सर झाला तर तो न्यायालयात गेला. न्यायालयाने 250 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई मंजूर केली. आता 250 दशलक्ष गुन्हेला किती जे काय असेल 70, 80, 90 रुपये, बघा किती मोठा आकडा होतो तो. अपिलात गेल्यानंतर पुढच्या न्यायालयाने 20.5 दशलक्ष डॉलर मंजूर केले. पण हा म्हणतो सुप्रीम कोर्टात जाऊन की मला 250 दशलक्ष डॉलर मिळाले. अशा अनेक केसेस अमेरिकेमध्ये आहेत आणि त्याच्यासाठी कंपनीला मोठ्या प्रमाणावर सगळं समझोता करावा लागतोय. हे सगळं वास्तव आहे अमेरिकेतलं. आपल्या देशात मात्र मोठ्या प्रमाणावर शेतकरी ग्लायफोसेट वापरतो आहे. याचे आपल्यावरती काय परिणाम होईल आपल्या देशाला याची काहीही जाणीव नाही. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावरती हे सगळे रोगराई वाढल्यानंतर पंजाब सरकारने आंशिकरित्या का होईना ग्लायफोसेटवर बंदी आणलेली आहे. देशामध्ये फक्त 4 बगीच्यांसाठी काम सगळं सुरू आहे. कोणालाही त्याचा फार वाटत नाही. याच्या उलट तणनाशक सहिष्णू कापूस आम्हाला मिळालाच पाहिजे. HTBT कापूस आम्हाला मिळालाच पाहिजे आणि तोही ग्लायफोसेट वापरण्यासाठी असा प्रचार आमचे शेतकऱ्याचे कैवारी असलेले काही संघटना करत आहेत. किती दुर्दैव आहे देशाचं. पुढे आता बघूया आपण सुपरवीड. तणनाशकाचा वापर केला. आता काही दिवस तणनाशक मेलीत आणि त्यानंतर मात्र तणनाशक मरीनाशी झालीत. मरतच नाही तण.
हे चित्र अमेरिकेमधलं आहे. खूप मोठे मोठे अगदी 20-20 फूट वाढलेले, उंच वाढलेले आपल्याला झुडपं दिसतील. पण आता आपण आपल्या देशाचा विचार करूया. आपल्या देशात ती परिस्थिती अजून आलेली नाही आहे, सुपरवीड तयार झालेले नाहीये, पण यालाही आपल्याला सुपरवीड म्हणता येईल. हा जो रायमुनी आहे त्या चित्रामध्ये, हळदी कुंकू, घाणेरी, टणटणी, उलटा रावण, असे काय काय नावं याला आहेत. आणि शेतकरी मोठ्या आवडीने ह्याला जोपासतोय बरं का आपापल्या शेतामध्ये. पण जिथे कुठे हे वाढलंय आहे, आपल्या भारतातली जंगलच्या जंगल या तणाने वाढून व्यापलेली आहेत. आणि त्यामुळे उपयोगी माणसाला, गुरांना, पशु पक्ष्यांना, सगळ्यांना उपयोगी असलेल्या ज्या वनस्पती आहेत, अगदी सीताफळापासून, तर त्या कुठेच आता त्या सगळ्यांची जागा याने घेतलेली आहे. त्याच्यामुळे अशी राक्षसी त्यानं हे आपले शत्रू नंबर 1 आहेत. ह्यांना आपल्याला संपवलं पाहिजे आणि आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. रस्ता असो, धुळाबंधारा असो की आणखी काही असो. आता सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती या नावानं अनेक लोक काम करायला लागलेले आहेत. त्यापैकी ही 2 नावं आहेत. शिरीष पवार यांच्या शेतात मी 2दा गेलेलो आहे. एक आदर्श पुरुष आहे. फुकुओकांच्या दिशेनं 100% नैसर्गिक शेती करणारा हा माणूस आहे. एकदा मी त्याच्या शेतात गेलो, एक पीक चांगलं आलं पण दुसरं पीक बिघडलं. शिरीष म्हणाला, मला एका पिकातून पुरेसं मिळालेलं आहे, दुसरं पीक माझं बिघडलं तर काय झालं, मला बायोमास मिळाला. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे सकारात्मक नजरेने कसं पाहायचं हे मला शिरीष पवार कडून शिकायला मिळालेलं आहे. आणि तो एक इंजिनियर माणूस 100% शेतकरी शेती करतो आहे आणि अगदी सुखी समाधानी आहे. कुठल्याही प्रकारचा ताण तणाव त्याच्या डोक्याला नाही आहे. कुठल्या बैठकीत आला तर शांतपणे आपलं बोलत राहील. त्याचं शेत एकदा आपण पाहायला जरूर गेलं पाहिजे. सांगली जिल्ह्यामध्ये मधला आहे तो. दुसरे आपले विदर्भातले, अमरावती जिल्ह्यातले रावसाहेब दगडेकर. फुकुओकांचं एकाकारातून क्रांती वाचलं त्यांनी आणि नंतर त्यांनी आपल्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आणि तणांचं अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी आपल्या शेतात नियोजन केलं. तणाकडे कोणत्या नजरेनं पाहायचं ही दृष्टी आम्हाला रावसाहेब दगडेकरांनी दिलेली आहे. ते आपल्या जवळपासचेच आहेत. आता ते थकलेले आहेत. मुलगा शेती करत असेल, ते निवृत्त झालेले आहेत. पण शक्य असेल त्याने एखाद्या वेळी तरी रावसाहेबांची त्यांचा वेळ घेऊन घ्यावी. विजयोत्सवामध्ये त्यांना आम्ही 2-3दा बोलावलेले आहेत. त्यांचे अनुभव पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकतात. पुढे हा, तर आता इथेच आम्ही थांबतो. पण अपेक्षा ही आहे की आता आपल्याकडून आम्हाला प्रश्न यावेत. हो 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 हो, हा प्रश्न टाईप करा आपण. हा हा हा. हॅलो, प्रश्न आहे. माझा आवाज येतो का? नमस्कार. हो, येतोय. ज्या लोकांना प्रश्न नमस्कार. असेल त्यांनी स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारावा किंवा बाजूला जो चॅट बॉक्स आहे, चॅट बॉक्स मध्ये पण तुम्ही प्रश्न टाईप केला तरी चालेल, आम्ही त्याचं उत्तर देऊ. हॅलो सर नमस्कार. नमस्कार. हो, हॅलो सर, नमस्कार. विशाल बोलतोय. बोला सर माझा म्हणजे प्रश्न एक छोटासा होता की आमच्याकडे शेतीमध्ये जास्तीत जास्त गांजर गवत जास्त तयार आडा होतं. करून आलं कोणतरी. ठीक आहे, गांजर गवत तुम्ही ऐकलं असेल. हो 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 हो. हा, त्या तणाचं सर्वात प्रॉब्लेम आहे आमच्या शेतामध्ये. तुम्ही कोणत्या त्याचा सर काय जिल्ह्याचे? उपाय करता येईल? आणि ते सर वर्धा जिल्ह्यात राहतो मी. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा, ठीक आहे. मी काय म्हणतो, तर बघा, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी तणांचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला, मुख्यतः द्राक्ष बागायतदारांनी, बरं का. हा, तर फारच चांगल्या प्रकारे आपल्याला गाजर गवताचा खतासाठी वापर करता येतो. गाजर गवत आपण बियावर येण्यापूर्वी जर कापून काढलं तर ते फार लवकर काळं होतं आणि त्याचं लवकर खत होतं. शक्य असेल तर ते उपटून काढा, नसेल तर कापून घ्या, पुन्हा पुन्हा कापा आणि त्याची काही फार चिंता करू नका. उत्तम खत तयार होईल. आपल्याला भरपूर बायोमास त्याच्यापासून मिळेल. हा, बोला. हॅलो हॅलो, हा नमस्कार. मी हा, बोला सोलापूर ना, जिल्ह्यातून ऐकतोय. बोलतोय. हो. दोरवा ही किंवा हराळे आपण ज्याला म्हणतो, त्याचं समूळ नष्ट करण्यासाठी हो हो गाजर ही वनस्पती किती फायदेशीर ठरते? गाजराची पेरणी केली तर. हो, बरोबर आपलं म्हणणं. पण पहिल्यांदा आपण
पहिल्यांदा म्हटलं आपण बोरू किंवा पीक घ्यावीत. पहिलं पीक मात्र आपल्याला बोरू किंवा धनच्या असंच घेतलं पाहिजे. त्यानंतर ते विचार करा आपण त्याचा. तुम्ही म्हणता ते बरोबर ते होऊ शकतं. आणि आम्ही बोरू 1 वर्ष घेतला, त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही तिथे तुरीचं पीक घेतलं आणि तूर सलग घेतली आणि तूर खोलम्याचं पीक होतं, त्याने सुद्धा बऱ्यापैकी नियंत्रण आलं. आणि हा आमचा गेल्या 30-35 वर्षापासूनचा अनुभव आहे की ज्या शेतात एकेकाळी भरपूर फार जास्त नाहीये तिथे, तो प्रश्न नाहीये, ते निश्चित होऊ शकतं. तुम्ही म्हणता त्या प्रकारे नक्कीच विचार करता आपल्याला. वेलवर्गीय जे आहे त्याच्यामध्ये आपण जर का पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल मे मध्ये आपण तिथे भोपळे लावलेत, कोहळे लावलेत आणि रवी मध्ये आपण तिथे जर मुळा, गाजर किंवा रताळी लावलीत तरी पण छान परिणाम होईल त्याचा. अच्छा. आणि दुसरं असं तुम्ही मगाशी म्हणालात की गांडुळांना अर्धवट कुजलेलं काडी कचरा उपयोगी पडतो आपल्या. हो. तर त्याचा दुसरा परिणाम असा पण होतोय की तिथे तशा शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात येत असतो. तर त्याच्यासाठी काय हुमणीच्या काडी कचऱ्यामुळे नाही होणार हो. नाही बघा हुमणीचा सर हुमणीचं हे खाद्य नाही मुळात. हुमणीचा आणि कवळ त्याच्यामुळे काय होतं की पिकाच्या कोवळ्यामुळे पण खावं लागते पुढं. नाही बघा की हुमणी ही हा प्रश्न नाही होऊ शकत मला वाटतं, जर का आपण आपल्या जमिनीच्या आरोग्याचा विचार केला तर. नाही सर, तण नियंत्रण या पद्धतीने आपल्याला करायचं आहे म्हटलं. बघा हे एक संतुलन. नाही ऐका, जमिनीच्या वरचा आपण विचार करतो तसाच आपण जमिनीच्या खालचा आतला विचार करूया ना. म्हणजे तिथलंही पर्यावरण म्हणजे परिस्थिती की त्याला इंग्रजीमध्ये इकोसिस्टीम म्हणतात, ती इकोसिस्टीम आपण जर सांभाळली तर एक सृष्टीचं संतुलन निर्माण होईल ना. बरोबर. हा मूळ मुद्दा आहे ना. हुमणी हा प्रश्न का आला तर बायोमास जमिनीला दिल्यामुळे हुमणी वाढेल असं मला नाही वाटत. आणि हळूहळू संतुलन निर्माण होईल. तुम्ही जसं म्हणता ना की हुमणी, तर ते हुमणीचा तो नुकसान आहे का, तो नेमॅटोड्स म्हणजे सूत्रकृमीचा सुद्धा तो परिणाम असू शकतो ना. जे काही नुकसान आपल्याला दिसतं ते नक्की आपण असं म्हणू शकतो का की ते हुमणीमुळेच आहे. काही अनेक प्रकारे असू. पण एक संतुलन महत्वाचं आहे. परिस्थितीमध्ये आपल्याला इकोसिस्टमचा विचार करावा लागणार आहे. जमिनीच्या आतलाही करावा लागेल आणि जमिनीच्या वरचाही करावा लागेल. ते आपण गेल्या 2 वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्या अर्धवट कुजलेले जे आपण म्हणजे तुम्ही म्हणत नाही, तुम्हाला मी म्हणणार नाही, परंतु एवढ्या गाड्या शेणखत टाका असं म्हणतो. कृषी सल्लागार सल्ला देतात की एकरी एवढ्या गाड्या शेणखत टाका. किंवा अर्धवट कुजलेले आपल्या शेतातले तण नियंत्रण केलेलं असतं, आपण ते आच्छादन करा असं असतं. त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु ह्याचा 2 वर्षामध्ये माझा अनुभव असा आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये हुमणीचा मोठा प्रादुर्भाव झाला आणि प्रचंड नुकसान आर्थिक झालेलं आहे. मी तुम्हाला एक सांगू का. बघा की बायोमास हा बाहेरून आणायचा नसतो. हे पथ्य आपण पाळलं पाहिजे. म्हणजे जिथून तुम्ही कुठून बायोमास उचलून आणला तर तिथली एक प्रकारे ती चोरी आहे. हे फुकुओका म्हणाले होते भारतात एकदा आले तेव्हा, बरं का. सूर्यकाकांच्या शेतात ते गेले आणि त्यांनी बघितलं की बाहेरून बायोमास आणलेला होता. आम्ही आमची शेती करत असताना बाहेरून बायोमास आणायचं नाही हे पथ्य पाळलेलं आहे. कुठल्याही गोष्टीची अति नको. हळूहळू विकसित होईल ना तुमची शेती. म्हणजे बघा की शेतीमध्ये क्रांती नाही चालत, ती उत्क्रांती आहे. म्हणजे लोकांना घाई झालेली असते ना. म्हणजे आता ते मियावाकी हा जो काही जंगल वाढवण्याचा प्रकार आहे, जे काही आहे ते जे काय असेल ते मला नक्की नाव. तर अगदी तुम्ही एका वर्षातच झाड तुम्ही 10-15 फूट उंच नेऊ इच्छिता. अरे पण निसर्ग आहे तो आपल्या गतीनं जाईल. तसंच आपल्या शेतीमध्ये सुद्धा. म्हणजे तुमच्या शेतात बायोमास वाढवण्यासाठी तण वापरा, हिरवळीचं खत वापरा, हळूहळू विकसित होईल. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरा वेगळ्या दिशेने काम चाललेलं आहे. ते क्रांतीवाले लोक आहेत, आम्ही उत्क्रांतीवाले लोक आहोत. हा मोठा फरक आहे. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न निर्माण होणारच आहेत. ठीक आहे. मेसेज मधले प्रश्न घेतो आता मी आता. धन्यवाद. हा
रेशो हा, प्रत्येक पिकाचा सीएन रेशो सांगावा हा प्रश्न आहे. माफ करा, मी या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. मी शेतकरी आहे. मी स्पष्टपणे सांगतोय. हा, पुढे. धन्यवाद. ओके सर, ओके ओके. ग्रास कटर हा, तण नियंत्रणासाठी ग्रास कटर किती फायदेशीर हा बऱ्यापैकी फायदेशीर ठरतंय बरं का. हे जे त्याला मला वाटतं ब्रश कटर हा शब्द पण वापरतात लोक. कोणी ग्रास कटर म्हणत असेल, कोणी प्रेस कटर म्हणत असेल, तर ते बऱ्यापैकी फायदेशीर ठरतंय बरं का. त्याच्यामध्ये जो वायर रोप असतो प्लास्टिकचा, कोवळा गवत असताना तो वापरला जातो, आणि थोडस जरळ झालं की नंतर आपण त्याला ब्लेड लावतो. काहीपेक्षा जास्त जरळ असेल तर मग त्याच्यामध्ये व्हील लावल्या जातं, आणि या व्हीलचा वापर आपल्याला तूर, गहू वगैरे कापणीमध्ये सुद्धा त्या व्हीलचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. जिथे कुठे मजुरांची टंचाई असेल तिथे पीक कापणीसाठी सुद्धा त्याचा वापर करता येतो. तर फक्त त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. म्हणजे ते जरा नाजूक प्रकार आहे. त्याचं ग्रीसिंग केलं पाहिजे वेळेवर, त्याला तेल वगैरे देणं, या सगळ्या गोष्टी, आणि त्याचं एअर फिल्टर साफ करणं, हे सगळं काळजीपूर्वक बघितलं तर मग 8 वर्ष तरी बऱ्यापैकी उत्तम काम देतं ते. पर्याय काय आहे? ग्लायफोसेट. नाही, ग्लायफोसेट हे एक आहे. दुसरं आता ग्लुफोसिलेट नावाचं तणनाशक आहे, जे बास्टा वगैरे आलं ना आता जीएम मोरीमध्ये. तर ह्याला पर्याय आपण कशाला शोधायचा? आपण रासायनिक तण नियंत्रणाला आपला विरोधच आहे, माझा तरी विरोध आहे. रासायनिक काही तुम्ही जे काही वापरलं तरी ते गोंधळच घालणार आहे. त्यापेक्षा जेवढं होईल तेवढं आपण भौतिक उपचाराने करूया, आणि तणांसोबत शेती करायला आपल्याला शिकलं पाहिजे बरं का. तण निर्मूलन नाही, तण व्यवस्थापन, आणि तणांसोबत जशी आपल्याला किड्यांसोबत मैत्री करायची तशी आपल्याला तणांसोबतही मैत्री करायची आहे. हॅलो हॅलो, हा एक मेसेजचा प्रश्न राहिलाय. हा, बोला बोला. संत्र्याच्या झाडाखाली हरळी खूप वाढली आहे. कापली पण नाही जमलं. तुला सांगितल्यावर तू बरी माहिती मी करतो. आपलं पण झाडाच्या मुळांना पाहिजे. हा बघा, हा ते संत्रवाल्यांचा एक प्रश्न आहे की त्यांच्या शेतामध्ये हराळी खूप वाढलेली आहे. तर साधा सोपा उपाय त्यावरती आहे की आपण हराळी कापून काढा आधी, त्यानंतर आपण त्याला सूर्यप्रकाश मिळू नये त्या जागेला, ह्याच्यासाठी आपण त्याच्यावरती वर्तमानपत्राचे कागद अंथरायचे, म्हणजे सूर्यप्रकाश अडेल एकेरी दुहेरी तिहेरी, आणि त्यावरती आपण जमेल तेवढं आच्छादन टाकत राहायचं. आच्छादन खूप जास्त टाकू नये. खूप जास्त आच्छादन टाकलं तर मग उंदीर बिळ पण करतात. थोडं थोडं टाकत राहावं. आणि आपण बोरू मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला अवश्य घ्यावा, आणि हे हळूहळू होईल. एकदम ती हराळी आलेली नाहीये, तशी एकदम हराळी आलेली नाही, तशी एकदम ती संपणारी नाही, हळूहळू संपेल ती. सूर्यप्रकाश त्याचा आपण अडवणं हा खरा महत्वाचा उपाय आहे. त्यासाठी वेगवेगळे उपाय आपण करावेत. हॅलो सर. हा हॅलो, हा बोला. हा सर, मी ऐकतोय, बोला बोला सर. म्हणजे आजच्या शेतीमध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आहे मजुराचा. म्हणजे मजूरच नाही भेटत. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आता आपण ज्याच्यावर डिस्कस करून राहिलो तो तण. तणाला म्हणजे आपली इच्छा तर नाही आहे ग्लायसोफेट वगैरे वापरायची, त्यांनी शेती खराब होते वगैरे, ते सर्व मला समजलं. पण त्याला मग त्या तणाला कंट्रोल कसं करायचं? ब्रश कटरनी काय होतं की त्याला चालवण्यालाही मजूर नाही भेटत. म्हणजे तो म्हणतो की मी थकतो बा 2 तासात, माझी कमर असं. तर ते मी आता म्हणजे मी बोरू वगैरे लावतो दरवर्षी बगीच्यात. जेवढे माझे, मी हॉर्टिकल्चरच करतो पूर्ण, तर मी आणि धैचा आणि त्याच्यात चवडी मूग वगैरे हे मिक्स करून फेकतो, आणि आता दाबून देतो त्याला पोळा झाल्यावर. नाही, तुमच्याकडे हॉर्टिकल्चर मध्ये काय काय आहे फळबागेमध्ये? माझ्याकडे पेरू आहे, संत्रा, मोसंबी, भाजीची केळी आहे, आणि आता पपई पण आहे 500 झाड. तुम्हाला कसली चिंता हो, तुम्ही तर सरळ ब्रश कटर वापरा ना, मग काही प्रश्नच राहत नाही तुमचा. हो, तुम्हाला तणांची चिंता करायची काही कारणच नाही आहे. नाही, ब्रश कटरही मजूरला आजकाल म्हणजे मला चालवायला लागतं. मग शेवटी तो म्हणतो की मी थकतो बा, ते कमर. मग त्याला उपाय नाही ना.
नाही कुणाला तरी करावंच लागेल ना त्यावरती. नाही त्यावरती काही उपाय नाही आता. त्यावरती काही उपाय नाहीये, ते करावंच लागणार. आपल्याला जेव्हा तो स्वयंपाक करावाच लागेल ना. मी काय केलं त्याचा पर्याय की दरवर्षी मी बोरू आजकाल महाग आहे पण तरी मी ते बोरू पूर्ण बगीच्यात टाकतो जेवढे माझे बगीचे. आणि चांगली गोष्ट आहे, फार छान. तुम्ही फार छान करता. हा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, फारच चांगली आहे. जीवामृत आणि वेस्ट डिकम्पोजर स्प्रे करून टाकतो तर ते खूप इफेक्ट होते साहेब. आपण कुठल्या जिल्ह्याचे आहेत, कोणत्या जिल्ह्याचे? मी नागपूर जिल्हा धापेवाडा जवळ शेती आहे म्हणजे वाढवणा म्हणून. बरं धापेवाडा विदर्भाचे पंढरपूर. हो ठीक आहे ठीक आहे. असं सेंद्रिय काही तणनाशक नाही निघालं का? नाही बा. नाही आहे सेंद्रिय तणनाशक आहेत पण ते वापरावे असं मला काही वाटत नाही, त्यामुळे मी त्याविषयी काही बोलणार नाही. मला माहिती आहे पण मी बोलणार नाही. गोमूत्र आणि मिठाचे खडे वगैरे टाकून असं काही ते पाडेकर सरांनी सांगितलं होतं. हो पण त्या मिठाचा जमिनीवरती वाईट परिणाम नाही का होणार? हो तेच तर त्याचा मिठाचा जमिनीवरती वाईट परिणाम होईल. मी तुम्हाला एक सांगू का, बघा की हे तणनाशकाचं सूत्र काय आहे. आणि बघा की तणनाशकाचं सूत्र असं आहे की जसं एखाद्याला हगवण लागली, वांती झाली तर मग तो गराटतो आणि मग सलाईन द्यावं लागतं ना. तर त्या तणनाशक ही जे काही सेंद्रिय तणनाशक आहे ही त्या तणांमधलं पाणी ओढून घेतात आणि त्यामुळे ते तण मरतं. हा तर त्याला एक प्रकारे तो म्हणजे त्यातलं पाणी कमी करायचं. म्हणजे तुम्ही जसं लोणचं करत असताना तुम्ही मीठ टाकता आणि मग त्यातलं पाणी बाहेर येते की नाही, आंब्यामधलं लिंबू मधलं, तशा प्रकारे ते सूत्र आहे त्याचं, ते तत्व आहे त्याचं. ना डिकम्पोज नाही करत आपण त्याला मारतो बरं का. पण ते आपल्या सेंद्रिय, तुम्हाला जर सेंद्रियकडे जायचं असेल तर ते आपण नाही करू, ते आपण नाही करायला पाहिजे. ठीक आहे वसंत भाऊ, हा एक प्रश्न आलाय की केण्याचं काय करायचं? जो केना इतका उगवतो इतक्या प्रमाणात, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं? हा तर बघा की केना हा जमीन झाकून टाकतो आणि खूप वेगाने वाढतो. तर आपल्याला असं वाटतं की केना जमीन आमच्या मुख्य पिकाशी मोठी स्पर्धा करतो, पण केना जमिनीतून खूप कमी घेत असतो. केण्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. आपल्याला वाटते तशी स्पर्धा मुख्य पिकासोबत होत नाही त्याची. आणि तुम्ही आता तुमच्या शेतात बघा की केना आपोआपच संपलेला आहे, आपोआपच तो पिवळा पडला आहे आणि त्याने जमिनीला खत जास्त दिलेलं आहे, जमीन झाकून टाकलेली आहे, त्यामुळे तिथे जमिनीत ओलावाही टिकून राहिलेला आहे. तर केना आपल्याला वाटतो की ते मोठी समस्या आहे, पण केना ही माझ्या लेखी समस्या नाही आहे. आपण फक्त एवढंच बघावं की केना आपल्या मुख्य पिकाच्या वर जाऊ नये, तो खाली राहावा आणि शक्य तेवढं आपण त्याला का आपण काढावं, एका ठिकाणी ढीग मारून ठेवावा, आच्छादन एकदम करू नये. तो अर्धवट कुजल्यानंतर त्याचं आच्छादन करावं, तर तो काही प्रश्न नाही. आणि केण्याची भाजी अतिशय उत्तम होते हो. भाजी, भजे, त्याची डाळ भाजी करा, पालेभाजी म्हणून तर अतिशय उत्तम आहे केना. जोपर्यंत केना आहे शेतामध्ये तोपर्यंत आपण मजा करावी. केण्याची भजी खाऊन बघा, इतके सुंदर भजे होतात त्याचे. केना शत्रू नाहीच आहे आपला. दगड असणाऱ्या जमिनीत ब्रश कटर चालते का? ब्रश कटर आपल्याला वरवर चालवावं लागतं ना, म्हणजे जमिनीला स्पर्श करून नाही. जमिनीपासून साधारणपणे 4 ते 6 इंच आपल्याला वर वापरावं लागतं. ती काळजी आपल्याला घेतली पाहिजे, नाहीतर एखादा दगड आपल्याला लागू शकतो. दगड असलेल्या जमिनीमध्ये ब्रश कटर चालवताना ही काळजी घ्यावी लागते. आपल्याला गंबूट असायला पाहिजे, जोडा असायला पाहिजे, जाड कपडे वापरायला पाहिजे, नाहीतर अपघात होऊ शकतो. एखादा दगड उडला तर तुमच्या डोळ्याचं नुकसान होऊ शकतं. कमीत कमी किमतीत कोणते ग्रास कटर आहे जो भारतात बनला आहे? काही आयडिया आहे का? नाही, आता सध्याच्या घडीला भारतामध्ये जे ब्रश कटर आहेत जे बऱ्यापैकी आहेत आपण असं म्हणू शकतो, ते एक होंडाचं
आम्हाला अनुभव बऱ्यापैकी, अर्थात डीलर तुम्हाला कशी सेवा देतो त्यावर ते अवलंबून आहे. काही डीलर चांगली सेवा देतात आणि काही डीलर आपल्याला फसवतात. तर जर्मन कंपनीचं जे स्टील आहे त्यांचं एक मॉडेल फेल झालेलं होतं, मग आता ते त्याऐवजी ते दुसरं देतात. पण ह्या 2 कंपन्या ठीक आहे आणि बाकीच्या ज्या आहेत नाही. आता भारतात ब्रश कटर तयार करणाऱ्या कंपन्या मला माहित नाही, पण दुसरी अशी छोटी छोटी साधनं, जी साधनं आपण म्हणजे अगदी मनुष्य चलितात बरं का, म्हणजे जी यांत्रिक नाही आहेत, असे साधनं सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतात. वसंत भाऊ, तुम्ही म्हणाला वसंत भाऊ, हा तुम्ही म्हणाला की सांभाळा. हो हा, जम खूप महत्त्वाचं जम हो 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 कसे हे जरा हो विस्ताराने हो हो सांगाल. हो 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 आकाश बोल. हा, तुम्ही म्हणाला की जे आकाश बोल ना. जमिनीखाली जी इकोसिस्टम जी आपण सांभाळायला पाहिजे ती हो. महत्वाची आहे. तर त्याला थोडं तुम्ही हो. विस्ताराने सांगू हो. शकता का की जमिनीखालची एक्झॅक्ट इकोसिस्टम कशी असते? हो 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 आता हाच मुद्दा मला याने विकासने पण सांगितलं इथे, तो पाहतोय. हा हा तर बघा की आपण जमिनी संबंधीचं एक जे वेबिनार आपण केलं होतं त्याच्यामध्ये ह्याविषयी आपण सविस्तर बोललो होतो की जमिनीत जे जीवजंतू काम करतात त्यातला सर्वात महत्वाचा घटक आजच्या घडीला आपल्या दृष्टीने जो आहे ते गांडूळ आहे. गांडूळ जमिनीमध्ये 15-16 फूट सुद्धा सरळ खोल जाऊ शकतं. हे भास्करभाई साबळेंच्या तोंडून आम्ही ऐकलेलं आहे. आमच्या शेतात आम्ही काम करत असताना 1-1 मीटर खाली आम्हाला गांडूळ दिसलेले आहेत. अर्थात ते 1 मीटर खाली असतात ते इतर वेळी, पावसाळ्यात ते वर येत असतात. आत्ताच्या घडीला आम्ही एखादं झाड लावायला जर का वीटभर खड्डा केला तर आमचे 5-10 गांडूळ मरतात. तर ही गांडूळ आपली मोठी संपत्ती आहे आणि जमिनीची सच्छिद्रता वाढवण्यासाठी त्यांचा मोठा सहभाग आहेच, हा एक भाग झाला. त्याशिवाय गांडूळ खालच्या थरातली माती वर आणतात. खालच्या थरात जमिनीमध्ये जे पडून असलेले खनिज आहेत त्यांना अगदी दळून, नाजूक गांडूळ आहे तो नाजूक गांडूळ जाड जाड कण आपल्या पोटामध्ये घेऊन त्याचं पीठ करतो आणि नंतर ते वर येऊन ते सोडतो. म्हणजे तुमची केवढी मोठी सेवा तो गांडूळ करत आहे. जमीन पोकळ केली आणि सुपीक माती वर आणली त्याने. तर हे गांडूळाचं काम, जी गांडूळ खोलवर काम करणारी माती खाणारी गांडूळ जी आहेत ही आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहेत. गांडुळांचाच सर्वत्र बोलला जातो, पण ही जी खालची गांडूळ ही अतिशय महत्वाची आहेत आणि ह्यातून जलसंवर्धन सुद्धा सहजरित्या साधतं. जमिनीची सुपीकता वाढते, तसंच सच्छिद्रता वाढते आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या हे जे काही मूलस्थानी जलसंधारण म्हणतो आपण, त्यामुळे जमीन भूजल वाढतं ना. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट, मगाशी आता हुमणी वगैरे विषयी म्हटलं तर निसर्गामध्ये संतुलन आहे बरं का. सूत्रकृमी, बुरशी, हे हुमणी अळी वगैरे वगैरे ह्या सगळ्यांचं एक संतुलन आहे. म्हणजे यातला एक घटक कमी जास्त झाला तरी गडबड होते. आताच्या वेळेला तुम्ही बघाल तर पोपटांची संख्या खूप वाढली. का वाढली? तर शिकारी पक्षी मेलेत, तुम्ही कीटकनाशक वापरली, शिकारी पक्षी गेलेत आणि त्यामुळे मग हे पोपट हजारोच्या संख्येत वाढलेले आहेत आज. तसंच जमिनीमध्ये आहे ना. तर निसर्गाचं संतुलन, जमिनीतलं संतुलन आहे ते आपल्याला सांभाळलं पाहिजे. पुढची आणि हे सांभाळत असताना फक्त रसायन मुक्ती नाही उपयोगाची, तर आपल्याला खोल नांगरट लगेच थांबवली पाहिजे. शेतकरी आता अवजड यंत्रसामग्रीचा वापर करून हातभर जमीन उलथापालत करतात आणि त्यांची जी एवढी मोठी अवजारे आहेत, 100 HP ची अमेरिकेमध्ये त्याच्या पलीकडे गेलेले आहेत ट्रॅक्टर असतात आणि ते एवढी अवजाड यंत्रसामग्री जेव्हा शेतात चालते त्यावेळी जमीन खूप कडक होते. आता आपल्याकडे ही जी फॅशन आलेली आहे रोटावेटर वापरायची, आता रोटावेटरनी जमीन खूप कडक येणार आहे आपली. रोटावेटर वीटभर काम करेल आणि त्याच्या खाली मात्र अतिशय कडक एक टणक थर तयार होतो. मग हा टणक थर तोडायसाठी मग सबसॉइलर नावाचा प्रकार सुद्धा आलेला आहे.
आतमध्ये सुरुंग तयार करायची. म्हणजे यांत्रिकीकरण शेतीचं जेवढं जेवढं होईल तेवढं तेवढं जमिनीचं वाटोळं होणार आहे, जमीन दगड होणार आहे. या उलट आपण जर तणांचा नीट अभ्यास केला तर तुमचा कुरडू जर जमीन त्याला अनुकूल असेल तो हातभर खोल जातो, त्याच्यापेक्षा खोल जातो. आता हा कुरडू एका माणसाकडून उपटणं होत नाही, इतका वाढतो तो, त्याला वाढू द्या तुम्ही, काही नुकसान नाही आहे त्याचं. आणि त्याने मग तो तुम्ही कापून घेतल्यानंतर त्याने हातभर जे मुळा सोडलेला आहे तर त्या हातभराच्या मुळा जमिनीमध्ये तशाच राहतील, त्या कुजल्यानंतर त्याची तो तिथे आपोआपच तो सुरुंग तयार होतो. अशा कितीतरी गोष्टी आहेत. त्यामुळे कमीत कमी मशागत आणि रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा तणनाशकांचा पूर्णपणे बहिष्कार हे सूत्र आपल्याला घ्यावं लागेल, तर आपल्या जमिनीची सुपीकता आपोआपच वाढेल. आणि जमिनीला परत करणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे. जमिनीचं तापमान विशिष्ट प्रमाणात असणं, जमिनीत ओलावा विशिष्ट प्रकारात असणं हे महत्वाचं आहे. जमिनीतल्या ओलाव्याला आपण मृदा जल म्हणतो. पाणी वेगळं आणि मृदा जल वेगळं बरं का. तर मृदा जल म्हणजे जमिनीने धरून ठेवलेलं पाणी आपण ओलीत केल्यानंतर अतिरिक्त पाणी खाली गेलं तर ते उरलेलं पाणी त्या जमिनीने किती धरून ठेवलं आणि किती वेळ धरून ठेवलं, त्या दोन गोष्टीला फार महत्व आहे बरं का. एखादी जमीन पाणी धरून ठेवेल पण 2 दिवसात सोडेल आणि एखादी जमीन पाणी धरून ठेवेल आणि ते 8 दिवस ठेवेल. जमिनीतला सेंद्रिय पदार्थ जेवढा वाढेल तेवढं हे सगळं होतं. म्हणजे हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आपण खोल नांगरट केली तर ऑर्गॅनिक कार्बन मरूनच जाईल. शेताला आगी लावून आपण थांबवलं पाहिजे. आणखी एक गोष्ट अतिशय महत्वाची की आपल्या शेतातल्या मधल्या जागेतली जमीन आणि झाडाखालची जमीन, तुमच्या धुऱ्या बंधावर जर का 2-4 झाडं असतील तर त्याच्या खालच्या जमिनीचा जरा विचार करा. म्हणजे आपण का बरं शेतकरी शत्रू होत आहेत झाडांचे ते मला कळत नाही. उघड्या डोळ्यांनी जर बघितलं तर कडुनिंबाच्या झाडाखालची पिकं तुम्हाला अतिशय चांगलीच दिसतील, सावली असूनही चांगली दिसतील. मग तरी आपण का बरं असं करतो, झाडं तोडतो आपण. उलट मधोमध आपण झाडं लावली पाहिजे. सूर्यप्रकाश हा आपल्याला 11-12 वाजेपर्यंत जर सूर्यप्रकाश पुरेसा आहे, त्यानंतर सूर्यप्रकाशाची फारशी गरज उरत नाही पिकांच्या वनस्पतींच्या वाढीसाठी. ह्या सगळ्या मूलभूत गोष्टी आहेत. मुळापासून या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. ठीक. आणखी कुणाला काही प्रश्न असतील आकाश प्रश्न आहे इकडे एक. ब्रश कटर परवडत नाही आणि तणनाशकाचा वापर करावाच लागतो. बिना तणनाशक शेती परवडत नाही. बघा की प्रश्न असा आहे की ब्रश कटर चालत नाही, तणनाशक मारावंच लागतं वगैरे वगैरे म्हणतं. तर इच्छा तिथे मार्ग असं मी स्पष्टपणे आपल्याला सांगू शकतो. मगाशीच मी आपल्याला बोलता म्हटलं की जर ब्रश कटर चालत नसेल तर आपण 2 ओळीतलं अंतर वाढवा ना. ब्रश कटर चालत नाही असं कसं म्हणता आपण. इच्छा तिथे मार्ग आहे. आपल्याला जर ब्रश कटर आपल्याला जर का तणनाशक वापरायचं असेल तर वापरा बाबा तुम्ही, पण इच्छा धराल तर तो मार्ग आहे. प्रयत्न करा, होईल. आणि काही त्या तणनाशकाला भविष्य नाही आहे एवढं मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो. आणखी कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी लवकरात लवकर विचारावे. हो, माझा एक प्रश्न आहे. हॅलो, बोला. ऐकतोय. हा, माझा एक शेवटचा प्रश्न आहे सर आपल्याला, की काही भागामध्ये ताक हे तणनाशक म्हणून वापरण्याचा प्रयोग करू लागलेले आहेत शेतकरी, तर तो किती यशस्वी असू शकतो, आपण काय सांगाल याबद्दल? ताक हा, ताक काही तणांबद्दल नाही, प्रयोग करायला हरकत नाही. म्हणजे मी नाहीच सांगू शकत त्या संबंधी काय. ताक, गोमूत्र किंवा तुम्ही मीठ वगैरे हे जे काही प्रकार आहेत ना, म्हणजे डिहायड्रेशन करणारे, तर या संबंधी मी नाही सांगू शकत. पण त्याची खरोखर आपल्याला गरज आहे का, हा मला पहिला प्रश्न पडतो ना. म्हणजे ताक वगैरेची गरज आता साधारणपणे काय आहे, व्हायरल इन्फेक्शन वगैरे घटवण्यासाठी, म्हणजे वेक्टर म्हणजे जे किडे व्हायरस इन्फेक्शन वाढवतात तर त्यांच्यासाठी आपण ताक वापरतो, किंवा बुरशी चा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपण ताक वापरतो. तेवढ्यापुरतं ठीक आहे. म्हणजे झाडाच्या पानांवरचा पीएच आपण बदलतो, आम्ल विम्ल निर्देशांक आपण बदलत असतो, त्याच्यासाठी ताकाचा उपयोग ठीक आहे. पण
त्याच्यासाठी मला त्याचा वापर काही करावासा वाटत नाही, त्याची गरजच नाही आहे. म्हणजे बघा की विपुलाचं सृष्टी नावाचं दाभोळकरांचं जे एक छोटस पुस्तक आहे, त्यामध्ये तन दे धन नावाचं प्रकरण आहे. ज्यांना मुळापासून खरोखर मनापासून हा विषय समजून घ्यायचा असेल तर दाभोळकरांनी अतिशय शास्त्रीय पद्धतीनं 2-3 पेजेस मध्ये फार सुंदर वैज्ञानिक माहिती रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून दिलेली आहे. आमच्या सेंद्रिय शेती पुस्तकामध्ये आम्ही त्यांचं प्रकरण परिशिष्टामध्ये तेवढं प्रकरण मुद्दाम ठेवलेलं आहे. ज्यांना गोडी असेल त्यांनी अवश्य ते बघावं. दाभोळकरांचं विपुलाचं सृष्टी नावाचं जे पहिलं पुस्तक आहे, ते पहिलं पुस्तक तर ते आपण वाचावं जरा. म्हणजे तणांचं महत्व आपल्याला त्याच्यातून खरं महत्व आपल्याला कळेल. त्याच्याशिवाय आपण नाही शेती करू शकणार. तणांशिवाय शेती अशक्य असं माझं तरी मत आहे. तण हवीतच, म्हणजे ते आपले मित्र आहेत, शत्रू नाहीत. आणखी कोणाचे प्रश्न आहेत? हॅलो. हा सर नमस्कार, मी अमित रुपनवर. माझा एक शेवटचा प्रश्न आहे की प्रश्न असा आहे, बागेच्या मध्ये आता जे अंतर राहतं 10 फूट आहे, 12 फूट आहे, त्यामध्ये जेव्हा तण वाढतं 1-2 फूट येईल किंवा ते फुलवण्याच्या आधी तणनाशक फवारलं आणि ते कुजवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा किती इफेक्ट होऊ शकतो चांगला? हो बघा, काही लोक हॅलो हॅलो सर. हॅलो, आवाज गेला सर. आय थिंक सरांचा आवाज गेला. हॅलो. हा बोला. सर, 1-2 फुटाचं जर तण असेल बागेमध्ये आणि ते जर आपण ब्रश कटरनं जर वरून कट केलं तर चालतंय का? हॅलो. हा 1 मिनिट, सरांचा आवाज गेलेला आहे. आलाय का? आवाज आलाय? हा येतोय सर, येतोय. हा बरं. तर बघा की आपण जेव्हा शेतामध्ये तणनाशक फवारतो तर त्याच्या जमिनीतल्या जीवांवरती, म्हणजे प्राणी आणि वनस्पती जगत, म्हणजे फ्लोरा आणि फॉना म्हणतात ना त्याला इंग्रजीमध्ये, तर त्या जीवजंतूंवरती जो परिणाम होतो तो आपल्याला विचारात घेतला पाहिजे. आणि जमिनीतल्या जीवाणूंशिवाय आपण शेती करू शकत नाही. आपण सेंद्रिय खतं टाकू अथवा रासायनिक खतं टाकू, पण ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणूच करत असतात ना. आता म्हणजे पीएसबी म्हणजे फॉस्फेट सोल्युबल बॅक्टेरिया, ॲझोबॅक्टर, रायझोबियम कल्चर वगैरे वगैरे आता आपल्याला टाकावं लागतं. त्याचे पुडके आपल्याला टाकायला वापरायला सांगतात. त्याचे कारण काय? त्याचं कारण तुमच्या जमिनीतले ते संपले, पूर्वी होते आणि मग ते पूर्वी जमिनीत टिकत होते, आता का नाही टिकत? तर ह्या सगळ्या रसायनांचे त्यांच्यावरती जे काही वाईट परिणाम होतात तो एक महत्वाचा भाग आहे ना. म्हणजे एकीकडे बायोमास मॅनेजमेंट करू पण दुसरीकडे आपण तणनाशक फवारू. तर ही काही मंडळी असा विचार करतायत आणि महाराष्ट्रातले लोक त्यांना प्रसिद्धी पण भरपूर देतात, पण ते काही ठीक वाटत नाही. हा हॅलो. हा दुसरा प्रश्न येतोय ना कुणाचा? सांगा. हॅलो हॅलो, आवाज येत आहे सर? हो बोला. हा येतोय बोला ना. अतुल पिदुरकर बोलतोय सर, मी चंद्रपूर मधून, चंद्रपूर जिल्ह्यामधून. मी एक 6 ते 7 वर्ष झाले एक सेंद्रिय शेती करतोय, म्हणजे तिथे तणनाशक आणि बाकी याचा वापर करीत नाही. माझं हळदीचं पीक आहे आणि त्याच्यामध्ये मला प्रॉब्लेम, कारण जेव्हा हळदीच्या दांडामधला आपण कचरा काढून टाकतोय, एक 3 वेळा मला जवळपास निंदन द्यावं लागते त्या हळदीमध्ये. पण पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा जेव्हा पावसाळ्याचं प्रमाण भरपूर असते अशा वेळेस तो कचरा उपडून आपण जेव्हा तिथं मल्चिंग करतो त्यावेळेस त्याचे जे मुळं असतात, म्हणजे जसं उपडलेला कचरा आपण तिथंच झोपवतो, तर बऱ्याच प्रमाणामध्ये तोच कचरा परत मुळांना धरून वापलेला असतो. मग अशा वेळेस काही म्हणजे परत निंदन लवकर येतं. तर मग अशा वेळेस काही त्याच्यावर उपाययोजना करता येईल का आपल्याला?
नाही बघा की आमच्याकडची जी पद्धती आहे हळदीची, तर त्याच्यामध्ये आच्छादनाची गरजच उरत नाही, कारण फार लवकर पानं एकमेकाला भेटतात. तुम्ही जर का थोडी दूर दूर लावत असाल तर ती जवळ जवळ लावावी असं मला वाटतं. आणि वरंब्यावर लावताना हळद की गादी वाफ्यावर लावता तुम्ही हळद? हॅलो, वरंब्यावर असते सर, सरी वरंब्यावर असते. वरंब्यावर जर हळद लावता तर बघा की 2 वरंब्यातलं अंतर किती तुमचं? 2 फूट आहे की 1.5 फूट? कसं? जवळपास 2 फूट आहे सर. हळदीमध्ये आपण आच्छादन न केलेलं बरं असं मला वाटतं सुरुवातीला. तिथे नाही जमणार. तुमचा प्रश्न बरोबरच आहे. इतर ठिकाणी चालेल पण हळदीमध्ये नाही चालणार ते. नाही करू आपण. आणि बाजूला काढून ठेवावे आपण. म्हणजे हळदीचं पीक खूप आपण जास्त घेत नाही आहोत ना. आणि हळदीमध्ये तुम्ही एरंडी वगैरे लावता का? नाही सर. हॅलो, नाही. नाही, हळदीमध्ये बघा की हळद हे सावली प्रिय पीक आहे बरं का. हळद, सुरण, अद्रक ही सावली प्रिय पीक आहे. म्हणजे त्यांना फिरती ऊन बरी असते. नाहीतर मग आता बघा की ऑक्टोबर महिना, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जे ऊन फार तापतं आणि त्यामुळे मग पिकं मार खातात. तर साधारणपणे 7-8 ओळीमध्ये एखादी ओळ आपल्याला एरंडीची घ्यावी लागते आणि एरंडी वेगाने वर जाणारी एरंडी घ्यावी लागते. आणि खूप वर गेली पाहिजे म्हणून मग त्या भागामध्ये आपण जास्त शेणखत पण घालत असतो. तर ती फिरती सावली महत्वाची आहे. आणि आच्छादन तुम्ही देऊ नये, पण हे असे जे उपाय आहेत हे उपाय आपण करावेत. काही लोक हळदीमध्ये किंवा अद्रकामध्ये सावलीसाठीच म्हणून तूर अथवा बोरू पण घेतात बरं का. पण त्याला ती तशी सावली फार उपयोगाची ठरते. फिरती सावली बरं का. ठीक आहे. हा सर. हा, ठीक. ओके सर, धन्यवाद. ठीक आहे. या प्रश्नासोबतच आपण आजचे हे सत्र इथे संपवूया. सर्वांचे खूप खूप आभार. त्यांनी वेळात वेळ काढून हे सत्र अटेंड केलेलं आहे. पुढल्या शुक्रवारी रात्री 8 वाजता डॉक्टर सतीश गोकुलवार घेऊन येतील एक नवीन विषय, शतावरी लागवडीचा. शतावरी बद्दलची सर्व माहिती म्हणजे लागवडीपासनं तर प्रक्रिया आणि मार्केटिंग पर्यंत त्या सर्व बाबींबद्दल पुढल्या शुक्रवारी डॉक्टर सतीश गोकुलवार ज्यांचं गडचिरोली जिल्ह्यात काम आहे ते बोलतील. तरी सर्वांनी हा पुढलं सेशन अटेंड करावं ही आमची विनंती. आणि शेकरू आणि बिजोत्सव तर्फे सर्वांना एकदा आभार. धन्यवाद. आकाश, हॅलो आकाश. हा वसंत भाऊ. हा म्हटलं आणखी कुणाला काही पुढे संपर्क ठेवायचा असेल तर नंबर वगैरे देऊन टाकायचे आपले. ठीक आहे सर. आणि आणखी जर कुणाला काही माहिती हवी असेल तर बिजोत्सवची